उत्तर कोरिया एक असा देश जिथे तुम्ही तुमच्या मर्जीनं काहीही करू शकत नाही. तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रवास करू शकत नाही. तुम्ही सरकारच्या विरोधात एक शब्दही बोलू शकत नाही. तसा प्रयत्न जरी केला तर फक्त तुम्हालाच नाही तर तुमच्या कुटुंबासह 3 पिढ्यांना याची शिक्षा भोगावी लागते. पण या देशातून एक कुटुंब पळालं. 9 लोकांचं. एक गर्भवती महिला, 2 लहान मुलं, वृद्ध आई, काही पुरुष आणि सोबत वडिलांच्या अस्थी असलेला कलश. हे कुटुंब जमिनीवरून नाही, भुयारातून नाही, तर चक्क समुद्राच्या मार्गे पळालं. उत्तर कोरियाच्या पलीकडे एक मोठं जग आहे आणि समुद्र हाच आपल्या सुटकेचा एकमेव मार्ग आहे असा विश्वास या कुटुंबाला होता. या विश्वासातूनच त्यांनी तब्बल 10 वर्ष या सगळ्याचं प्लॅनिंग केलं होतं. ही स्टोरी आहे याच कुटुंबाची. उत्तर कोरियातून 10 वर्ष प्लॅनिंग करून पळालेल्या 9 जणांची. ही स्टोरी आहे उत्तर कोरियाच्या किम कुटुंबाची. नमस्कार, मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू. उत्तर कोरियात एक नियम आहे ज्याला म्हणतात 3 जनरेशन पनिशमेंट. हा नियम काय आहे तर समजा एखाद्या व्यक्तीनं सरकारच्या विरुद्ध काही केलं तर फक्त त्या व्यक्तीलाच नाही तर तिच्या 3 पिढ्यांना जेलमध्ये टाकलं जातं. हा नियम उत्तर कोरियाचे हुकुमशाह किम इल संग यांच्या काळापासून चालत आलाय. उत्तर कोरियातून पळून जाणं हा सरकारविरुद्ध सर्वात मोठा गुन्हा मानला जातो. म्हणजेच जी व्यक्ती त्या देशातून पळून जाण्याचा प्रयत्न करते ती फक्त तिचाच नाही तर तिच्या कुटुंबासह 3 पिढ्यांचा जीव धोक्यात घालत असते. पण जर एखाद्या व्यक्तीला उत्तर कोरियातून पळून जायचं असेल तर तिच्या पुढं काय पर्याय? तर यासाठी 3 मार्ग आहेत. तिन्ही मार्गांमध्ये जीवाचा धोका प्रचंड आहे. पहिला मार्ग आहे जमिनीवरून बॉर्डर क्रॉस करून दक्षिण कोरियात प्रवेश करणं. दक्षिण कोरिया आणि उत्तर कोरिया या 2 देशांमधील बॉर्डर जगातली सर्वात धोकादायक बॉर्डर मानली जाते. या 250 किलोमीटर लांबीच्या सीमेवर लाखो सुरुंग, काटेरी तारा आणि कित्येक सैनिक 24 तास तैनात असतात. त्यामुळे ही बॉर्डर क्रॉस करणं जवळपास अशक्य मानलं जातं. जर एखाद्या व्यक्तीनं बॉर्डर क्रॉस करण्याचा प्रयत्न केला आणि ती व्यक्ती उत्तर कोरियन सैनिकांच्या नजरेत सापडली तर त्या व्यक्तीला थेट गोळ्या घातल्या जातात. 1996 पासून आतापर्यंत फक्त 20 लोकच ही बॉर्डर क्रॉस करू शकले. दुसरा मार्ग आहे चीनच्या बॉर्डरचा. उत्तर कोरियातून सर्वाधिक लोक याच मार्गाने पलायन करतात. चीन आणि उत्तर कोरियाच्या सीमेवर 2 नद्या आहेत, यालू नदी आणि तुमेन नदी. उत्तर कोरियातून पळणारे लोक ह्या नद्या पार करून आधी चीनमध्ये जातात. मग तिथून मंगोलिया किंवा आग्नेय आशियातल्या एखाद्या देशात जाऊन तिथून दक्षिण कोरियात येतात. पण या मार्गातला सगळ्यात मोठा अडथळा चीनचा आहे. कारण चीन हा देश उत्तर कोरियाचा सर्वात जवळचा मित्र देश आहे. चीनमध्ये पकडल्या गेलेल्या उत्तर कोरियाच्या निर्वासितांना चीनचं सरकार परत पाठवून देतं. उत्तर कोरियात परतल्यानंतर ह्या निर्वासितांचं काय होतं हे वेगळं सांगायची गरज नाही. त्यामुळं हा मार्ग सुद्धा धोकादायक आहे. त्यातच 2020 मध्ये आलेल्या कोरोना महामारीपासून उत्तर कोरियानं चीनसोबतची आपली बॉर्डर पूर्णपणे सील केली आहे. उत्तर कोरियानं ऑगस्ट 2020 मध्ये एक आदेश जाहीर केला होता. या आदेशानुसार चायनीज बॉर्डरच्या जवळ कोणीही आलं, मग तो माणूस असो किंवा प्राणी, त्याला गोळी घातली जाईल. तेव्हापासून या मार्गे पलायन करणाऱ्या लोकांची संख्याही कमी झाली आहे. आकडेवारीनुसार 2009 मध्ये उत्तर कोरियाचे 2914 नागरिक पलायन करून दक्षिण कोरियात आले होते. कोविड नंतर 2021 मध्ये ही संख्या फक्त 63 एवढी झाली आहे. तिसरा आणि शेवटचा मार्ग आहे समुद्राचा. हा सगळ्यात धोकादायक मार्ग मानला जातो. या मार्गाने पलायन करणाऱ्या लोकांची संख्या सगळ्यात कमी आहे. कारण समुद्रमार्गे पळून जाण्यासाठी बोटीची आवश्यकता असते. ती बोट स्वतःला चालवता येणं गरजेचं असतं. शिवाय हवामानाचा अंदाज माहीत असावा लागतो. समुद्रात कोस्ट गार्डच्या पेट्रोलिंगचं टायमिंग काय आहे हे सुद्धा माहीत असणं गरजेचं असतं. उत्तर कोरियाच्या अंतर्गत भागात समुद्रापासून दूर राहणाऱ्या एखाद्या कुटुंबाला या सगळ्याची माहिती कशी असणार? आणि इथेच सुरू होते किम कुटुंबाची स्टोरी. किम कुटुंब हे उत्तर कोरियाच्या अंतर्गत भागात राहत होतं, समुद्रापासून कित्येक किलोमीटर दूर. या कुटुंबाचा मासेमारीच्या व्यवसायाशी कुठलाही संबंध नव्हता. पण कुटुंबातल्या वडिलांनी दक्षिण कोरियात पळून जाण्याचा निर्धार केला, तो सुद्धा समुद्रमार्गानं. उत्तर कोरियात आपल्याला काही भविष्य नाही हे त्यांना माहीत होतं. वडिलांनी ठरवलं की उत्तर कोरियातून पळून जाण्यासाठी सगळ्यात धोकादायक अशा समुद्री मार्गाचाच वापर करायचा. यासाठी त्यांनी त्यांचा लहान मुलगा किम ई ह्योक याला किनारी प्रदेशात पाठवलं. उद्देश होता की या मुलानं तिथे जाऊन तिथल्या वातावरणाशी एकरूप व्हावं, त्यानं मासेमारी शिकावी, बोट चालवणं सुद्धा शिकावं. किम ई ह्योक याचा मोठा भाऊ किम इल ह्योक यानं अलीकडेच याबाबत CNN शी बोलताना या सर्व प्लॅनिंगची माहिती दिली आहे. CNNच्या रिपोर्टनुसार किम ई ह्योक यानं जवळपास 4 ते 5 वर्ष मासेमारीचा व्यवसाय केला. सुरुवातीला तो एका बोटीवर क्रू मेंबर म्हणून रुजू झाला. मग तो समुद्रात डायव्हिंग करायला लागला. याद्वारे त्यानं पैसे कमावले आणि मग स्वतःची लाकडी बोट बनवली.
एवढंच नाही तर त्यानं उत्तर कोरियाच्या सत्ताधारी पक्षातल्या अधिकाऱ्यांशी मैत्री सुद्धा केली. किम यानं हळूहळू तिथल्या स्थानिक सुरक्षा अधिकाऱ्यांना लाच देणंही सुरू केलं. अशा प्रकारे तो त्या भागातला सगळ्यात भरवशाचा मच्छीमार बनला. इथूनच किम कुटुंबाचा उत्तर कोरियातून पलायनाचा प्रवास सुरू झाला. किम ई ह्योक यानं किनारी प्रदेशात जम बसवल्यानंतर मोठ्या भावासोबत मासेमारीच्या निमित्तानं नॉर्दर्न लिमिट लाईन पर्यंत जायला सुरुवात केली. नॉर्दर्न लिमिट लाईन म्हणजे काय तर 1953 मध्ये जेव्हा कोरियन युद्धाला सुरुवात झाली तेव्हा दोन देशांमधली जमिनीवरची बॉर्डर ठरलेली होती, पण समुद्रातली बॉर्डर काय असेल यावरून वाद होता. त्याच वर्षी ऑगस्ट महिन्यात युनायटेड नेशन्स कमांडचे अमेरिकन जनरल मार्क क्लर्क यांनी चीन आणि कोरिया यांच्यात असलेल्या येल्लो सी मध्ये एक बॉर्डर राखली, पण उत्तर कोरियानं ही बॉर्डर कधीच मान्य केली नाही. तेव्हापासून आजपर्यंत ही बॉर्डर वादातच आहे. या समुद्री बॉर्डरलाच नॉर्दर्न लिमिट लाईन असं म्हटलं जातं. या भागात उत्तर कोरिया आणि दक्षिण कोरियाचे सैनिक अनेकदा आमनेसामने सुद्धा आलेत. या दोन्ही भावांनी नॉर्दर्न लिमिट लाईनच्या भागात पेट्रोलिंग करणाऱ्या सैनिकांच्या शिफ्टवर लक्ष ठेवायला सुरुवात केली. पेट्रोलिंगचं टायमिंग काय असतं, पेट्रोलिंग करणारे सैनिक किती वेळा येतात, ते दिवसातून किती चक्रा मारतात, हे सगळं त्यांनी नोट करायला सुरुवात केली. किम भावंडांनी नोटीस केलं की सकाळी पेट्रोलिंगची फ्रिक्वेन्सी जास्त असते, पण रात्री मात्र सैनिक तेवढ्या तीव्रतेनं पेट्रोलिंग करत नाहीत. हवामान खराब असेल तर तीव्रता आणखी कमी होते. ज्या दिवशी समुद्रात इशारा दिलेला असतो त्या दिवशी पेट्रोलिंग सगळ्यात जास्त कमी असते. इथे किम भावंडांनी एक शक्कल लढवली. ते अनेक वेळा स्वतः जाणून बुजून या सैनिकांच्या हाती लागले. सैनिकांनी पकडल्यानंतर त्यांना लाच देऊन स्वतःची सुटका त्यांनी करून घेतली. किम बंधूंना असं दाखवायचं होतं की ते चुकून समुद्राच्या या भागात येतात, त्यांचा इतर कोणताही प्लॅन नाहीये. ते सैनिकांना हे दाखवण्यात यशस्वी सुद्धा झाले, कारण ते प्रत्येक वेळी पळून न जाता माघारी फिरायचे. अशा प्रकारे हळूहळू सैनिकांनाही त्यांचा संशय येणं कमी झालं. अशीच अनेक वर्ष गेली. किम कुटुंब बऱ्याच काळापासून पळून जाण्याचं प्लॅनिंग करत होतं, पण त्यांना घाई करायची नव्हती. ते योग्य त्या संधीची वाट बघत होते. अशातच मे 2023 मध्ये मोठा भाऊ किम इल ह्योक याची पत्नी गर्भवती असल्याचं समोर आलं. तिला पुढच्या काही महिन्यात बाळ होणार होतं. आता किम कुटुंबाकडे आणखी वेळ नव्हता. जर बाळाचा जन्म झाला असता तर त्यांना तिथून पलायन करणं शक्य झालं नसतं. त्यामुळे कुटुंबानं आता लवकरात लवकर उत्तर कोरियातून पळण्याचा निर्णय घेतला. पण किमची पत्नी घाबरली होती. किमनं सीएनएनशी बोलताना सांगितलं की त्याच्या पत्नीला पळून जायचं नव्हतं, कारण तिच्या पोटात मूल असल्यामुळं तिला भीती वाटत होती. पण किमनं तिला समजावून सांगितलं आपल्या बाळासाठी हे करणं गरजेचं आहे, त्याचा जन्म उत्तर कोरियाच्या बाहेर होणं गरजेचं आहे, हे त्यानं तिला पटवून दिलं. अखेर पत्नी सुद्धा तयार झाली. अशा प्रकारे किम कुटुंबानं उत्तर कोरियातून पळून जाण्याची तारीख ठरवली. ही तारीख होती 6 मे 2023. पण तोपर्यंत किम बंधूंचे वडील, ज्यांनी सर्वात आधी हे स्वप्न पाहिलं होतं, त्यांचं निधन झालं होतं. किम बंधूंनी वडिलांच्या अस्थी आपल्या सोबत नेण्याचा निर्णय घेतला. 6 मेची रात्र. येल्लो सी मध्ये 3 दिवसांपासून मोठं वादळ सुरू होतं. प्रचंड पाऊस होता. मोठमोठ्या लाटा सुद्धा येत होत्या. रडारवर व्हिजिबिलिटी फार कमी होती. किम कुटुंबाला हेच हवं होतं. किम बंधूंनी रात्रीच्या गार्ड्सना पुन्हा लाच दिली. त्यांनी सांगितलं की हवामान कसंही असलं तरी त्यांना मासे पकडायला जायचंच आहे. गार्डनं मान्य केलं, पण खरं चॅलेंज आत्ता सुरू होणार होतं. किम कुटुंबातल्या महिलांना बोटीपर्यंत नेणं हे अवघड काम होतं, कारण उत्तर कोरियात एक विचित्र नियम आहे. हा नियम म्हणजे देशातले पुरुष बोटीवर जाऊ शकतात, पण महिला नाही. कायद्यानुसार जर एखादी महिला बोटीवर चढली तर हे मानलं जातं की ती पळून जाण्याचा प्रयत्न करते. त्यामुळे या महिलांना लपून छपून बोटीपर्यंत आणायचं होतं. वाटेत अनेक भूसुरुंग होते. किमची गर्भवती पत्नी, त्याची आई, त्याच्या भावाची पत्नी आणि पत्नीची आई अशा 4 महिला रात्रीच्या अंधारात भर पावसात सुरुंग असलेल्या प्रदेशातून वाट काढून बोटीपर्यंत पोहोचल्या. तिथे किम बंधू उपस्थित होते. त्यांनी या महिलांना बोटीवर चढवलं. सोबत किम कुटुंबातले 2 लहान मुलंही होती. एक 4 वर्षांचा आणि एक 6 वर्षांचा. त्यांना पोत्यात लपवण्यात आलं होतं, जेणेकरून ते आवाज करणार नाही. किमनं सीएनएनशी बोलताना सांगितलं की बोट जवळपास 2 तास समुद्रातून प्रवास करत होती. सगळीकडे अंधार होता. समुद्रात सारखी वादळ येत होती आणि 4ही बाजूंनी पेट्रोलिंग करणाऱ्या सैनिकांची भीती होती. ते जर पकडले गेले असते तर त्यांच्याकडे 2च पर्याय होते, एक तर जन्मठेप किंवा मृत्यूदंडाची शिक्षा. या परिस्थितीत किम कुटुंबानं नॉर्दर्न लिमिट लाईन पार केली. त्यानंतर त्यांना दक्षिण कोरियाचं एक छोटंसं बेट दिसलं. किमनं बोटीवरचा सर्च लाईट ऑन केला, जेणेकरून दक्षिण कोरियाचे नौसैनिक त्यांना पाहू शकतील. थोड्या वेळानं दक्षिण कोरियाच्या नौदलाचं एक जहाज किमच्या बोटीजवळ आलं.
त्यांनी लाऊडस्पीकरवरून विचारलं, तुम्ही कोण आहात आणि इथे कशासाठी आलात? यावर किमच्या कुटुंबानं उत्तर दिलं की ते उत्तर कोरियातून पळून आलेत. हे ऐकल्यानंतर दक्षिण कोरियाच्या अधिकाऱ्यांनी त्यांना आश्रय दिला. पण दक्षिण कोरियात आल्यानंतर सुद्धा किम कुटुंबापुढचं आव्हान संपलं नव्हतं. उत्तर कोरियातून दक्षिण कोरियात पळून येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची कसून चौकशी केली जाते. त्यांना 90 दिवस चौकशीसाठी ताब्यात ठेवलं जातं. दक्षिण कोरियाला ही खात्री करायची असते की उत्तर कोरियातून पळून आलेली व्यक्ती गुप्तहेर तर नाही ना. जेव्हा दक्षिण कोरियाच्या सरकारची खात्री पटते त्यानंतर त्यांना ट्रेनिंग सेंटरमध्ये पाठवलं जातं, जे दक्षिण कोरियाचं सरकार चालवतं. तिथं त्यांना 12 आठवडे ट्रेनिंग दिलं जातं. त्यांना दक्षिण कोरियात कसं जगायचं, नोकरी कशी शोधायची हे शिकवलं जातं. त्यांना राहणं आणि खाण्यासाठी भत्ताही दिला जातो. किमनं पुढे शेफचं ट्रेनिंग घेतलं आणि तो दक्षिण कोरियातच सेटल झाला. काही महिन्यांनी त्याच्या मुलीचा जन्म झाला. अशा प्रकारे किम कुटुंब आता दक्षिण कोरियात स्थायिक झालंय. उत्तर कोरियातून दक्षिण कोरियात पळून आलेल्या अनेक निर्वासितांना सुरुवातीला फार संघर्ष करावा लागतो. त्यांना दक्षिण कोरियाच्या मुक्त जीवनाशी जुळवून घ्यायला वेळ लागतो. हेच किम सोबतही झालं. किमचं म्हणणं आहे की त्याला कधी कधी मध्यरात्री अचानक जाग येते. त्याला वाटतं की तो अजूनही उत्तर कोरियातच आहे. किमचं स्वप्न आहे की त्याच्या मुलांना उच्च दर्जाचं शिक्षण मिळावं. यासाठी तो सध्या कठोर परिश्रम करतोय. उत्तर कोरियातून दरवर्षी कित्येक लोक पळून जाण्याचा प्रयत्न करतात, पण प्रत्येक जण यात यशस्वी होत नाही. बहुतेक जण बॉर्डरवरच पकडले जातात. जे बॉर्डर पार करण्यात यशस्वी झाले ते अनेकदा चीनमध्ये पकडले जातात. तिथून त्यांना परत पाठवलं जातं. पण किमच्या कुटुंबानं तब्बल 10 वर्ष प्लॅनिंग केलं, योग्य संधीची वाट बघितली आणि ती संधी मिळाल्यानंतर समुद्र पार करून दक्षिण कोरिया गाठलं. तुम्हाला त्यांच्या या संघर्षाबद्दल काय वाटतं? याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.